शुभम गुप्ता भाप्रसे यांची सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती दिनांक 8/4/2024 रोजी झाली आणि येथील भागाची पाहणी करून माहिती घेतली असता अनेक समस्या आणि त्याबाबत असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांच्या नोंद घेण्यासाठी प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे। ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर नागरिकांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून आपल्या अखत्यारीत कार्यान्वित केले। GRC ग्रेव्हन्स रेड्रेसल सेल या नावाने सर्व नागरिकांना त्याची ओळख झाली आहे। आतापर्यंत प्राप्त 241 तक्रारीनुसार 80च्या वर तक्रारींचे त्या काळ निवारण झालं आहे। अनेक तक्रारी या विविध विभागाशी संबंधित असल्याने समन्वयाने यांचे निवारण होण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे। नागरिकांचे समाधान होत असल्याने प्रत्येक आठवड्यात GRC प्रलंबित प्रकरणाचा आयुक्त आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जातो आणि ज्या विभागाकडून प्रकरणी विलंब होत आहे त्यांना सदरचे प्रकरण निकाली काढण्याकामी आदेश देऊन कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यासाठी देखील सूचित केलं जात आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की नागरिकांनी तक्रारी देताना अनेक मुद्दे एकत्रित करून तक्रारी केल्याने आणि विविध विभागाकडील असलेल्या तक्रारी यामुळे तक्रार निवारण करण्यास वेळ जरी लागत असला तरी तक्रार निवारण होत असल्याने हा कक्ष आता नागरिकांमध्ये लोकप्रिय होत आहे। तक्रारींचे निवारण मुदतीत करण्यासाठी नागरिकांनी मुद्देनिहाय विभागनिहाय तक्रार केली तर तक्रार लवकरात लवकर निवारण होऊन वेळ आणि कष्ट देखील वाया जाणार नाहीत। तक्रार निवारण कक्ष हा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी याच्यावर तात्काळ उपाय व्हावा म्हणून कार्यरत केलाय। त्याचाच लाभ घेऊन समस्यांची तीव्रता कमी करणे हा उद्देश असल्याने पूर्ण क्षमतेने काम करावं यासाठी आयुक्त यांनी आपल्या देखरेखीखाली कार्यरत ठेवला आहे। त्याचे नियंत्रण आयुक्त कार्यालयातून केलं जात आहे। तक्रारी निवारण आणि समस्याच्या मुळाशी जाऊन निपटारा करणे या उद्देश GRCचा आहे असे यावेळी सांगितले।